श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. आज आहे माघ पौर्णिमा. आपल्या हिंदू धर्मामध्ये माघ पौर्णिमेला खूपच अनन्यसाधारण महत्त्व आहे. माघ महिन्यात येणारी ही पौर्णिमा धार्मिकदृष्ट्या विशेष आहे. ही पौर्णिमा माघ महिन्यामध्ये येत असल्याने हिला माघी पौर्णिमा असं म्हणतात. प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी भगवान सत्यनारायण, देवी लक्ष्मी आणि चंद्रदेव यांची पूजा करण्याची परंपरा आपल्याकडे आहे. पण माघ महिना हा भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय असल्याने या महिन्यातील पौर्णिमेचे महत्त्व हे अधिकच वाढते. या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करून दान केल्याने 32 पट पुण्य आपल्याला मिळत असते. म्हणून या पौर्णिमेला 32सी पौर्णिमा असं सुद्धा म्हटलं जातं. या माघी पौर्णिमेला गंगेमध्ये स्नानाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. आणि या दिवशी पितरांसाठी तर्पण विधीसुद्धा केला जातो आणि दानधर्मसुद्धा केला जातो. यामुळे आपल्याला आपल्या पितरांचा आशीर्वाद मिळत असतो आणि पितृदोषातून आपली सुटका होत असते. आपल्या पितरांचा भरभरून आशीर्वाद हा आपल्याला मिळावा यासाठी माघी पौर्णिमेला काही विशेष महत्त्वाचे उपाय हे केले जातात. आणि त्यामुळे आपले पितर हे आपल्यावर संतुष्ट होतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देऊन जातात. त्यामुळे आपल्याला कोणत्याही कामामध्ये अडथळे निर्माण होत नाही. आपलं प्रत्येक काम हे निर्विघ्नपणे पार पडतं. आपले पितृ हे जर आपल्यावर संतुष्ट नसतील, आपल्या पितरांचा आशीर्वाद आपल्याला जर मिळत नसेल, तर यामुळे आपल्या जीवनामध्ये अनेक अडचणी या निर्माण होतात. मग त्यामध्ये आपल्या संपूर्ण घराची हवी तशी प्रगती होत नाही. आपल्याला अनेक आर्थिक अडचणी या जाणवतात. आपल्या मुलांची शिक्षणात प्रगती होत नाही, त्यांना हवी तशी नोकरी मिळत नाही, किंवा मग त्यांच्या विवाहामध्ये अनेक अडचणी या निर्माण होतात, किंवा मग आपल्या मुलांना संतती प्राप्ती होत नाही. आपलं कुठलंच काम हे आपल्या मनाप्रमाणे पूर्ण होत नाही. या उलट जर आपल्याला आपल्या पितरांचा भरभरून आशीर्वाद मिळाला, आपले पितर हे जर आपल्यावर संतुष्ट झाले, तर यामुळे आपले प्रत्येक काम हे निर्विघ्नपणे पार पडते. हातात घेतलेल्या कामामध्ये आपल्याला 100% यश मिळतं आणि आपल्या जीवनामध्ये कोणतीही आर्थिक समस्याही निर्माण होत नाही, किंवा मग आपल्या मुलांच्या विवाहामध्ये सुद्धा कुठल्याही अडचणी येत नाहीत. त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे नोकरीसुद्धा मिळते आणि त्याचप्रमाणे त्यांना संततीचं सुखसुद्धा मिळतं. आपण खूप देवदेव केला आणि आपल्या पितरांची सेवा केली नाही, तर त्या देवपूजेचा काही उपयोग होत नाही. या उलट जर आपण देवपूजेसोबत आपल्या पितरांची सुद्धा सेवा केली, तर यामुळे आपण केलेल्या देवपूजेचा आणि पितरांच्या सेवेचा आपल्याला खूप लाभ होतो. आणि म्हणूनच आपण फक्त देवपूजाच न करता आपल्या पितरांची सुद्धा सेवाही नक्की करायची असते. तर आपल्या पितरांचा भरभरून आशीर्वाद मिळावा यासाठी आणि आपल्या मागे असलेला प्रखर पितृदोष हा संपावा यासाठी आज माघी पौर्णिमेला आपल्याला संध्याकाळी असा एक दिवा आपल्या पितरांसाठी लावायचा आहे, की ज्यामुळे आपले पितर हे आपल्यावर प्रसन्न होतील आणि आपल्या सर्व समस्या, संकट, अडचणी सुटतील आणि आपल्या घराची भरभरून प्रगती होईल. आपला पितृदोष यामुळे नष्ट होईल. चला तर मग आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया की आज संध्याकाळी हा दिवा आपल्याला कसा आणि केव्हा लावायचा आहे याबद्दलच संपूर्ण माहिती ही आपण आता जाणून घेऊया. त्याचप्रमाणे ही माघ पौर्णिमा अत्यंत महत्त्वाची मानली जाते माता लक्ष्मीच्या सेवेसाठी. तर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास राहावा, माता लक्ष्मीची कृपा आपल्या संपूर्ण घरावर राहावी यासाठी आपल्याला काही उपायसुद्धा, सेवासुद्धा करायच्या आहेत. तर लक्ष्मीप्राप्तीसाठी आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहेत हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर आज माघी पौर्णिमेला आपल्याला हा दिवा आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी ही सेवा संध्याकाळी 6 नंतर करायची आहे. आणि यासाठी सर्वात आधी आपल्याला आपल्या पितरांसाठी दिवा लावायचा आहे. या माघी पौर्णिमेला जर आपण आपल्या पितरांसाठी असा हा दिवा लावला, तर यामुळे आपल्या पितरांच्या आशीर्वादाने आपल्याला कशाचीही कमतरता आयुष्यभर भासत नाही. तर यासाठी आपण कणकेचा एक चौमुखी दिवा हा बनवून घ्यायचा आहे. आणि हा दिवा बनवताना आपल्याला त्यामध्ये मीठ न टाकता चिमूटभर हळद टाकायची आहे आणि गव्हाच्या पिठापासून हा दिवा आपल्याला बनवायचा आहे. आणि असा हा एक दिवा बनवल्यानंतर त्यामध्ये दुहेरी वातीची एक वात आपल्याला त्यामध्ये टाकायची आहे. तर याप्रमाणे आपल्याला 4ही दिशांच्या 4 वाती या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत. आणि या दिव्यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल हे टाकायचं आहे. तसंच या दिव्याला हळद, कुंकू, अक्षतासुद्धा आपल्याला अर्पण करायचे आहेत. आणि यानंतर आपल्याला एक स्वच्छ प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये अखंड तांदूळ आपल्याला टाकायचे आहेत. आणि त्या तांदळावर हळद, कुंकू, फूल आपल्याला अर्पण करायचं आहे आणि त्यावर हा दिवा आपल्याला ठेवायचा आहे. आणि या दिव्यामध्ये आपण मोहरीचं तेल हे टाकलेलं आहे आणि यासोबत आपल्याला थोडेसे चिमूटभर काळे तीळसुद्धा या दिव्यामध्ये टाकायचे आहेत. आपल्या पितरांचा आशीर्वाद मिळण्यासाठी त्यांच्या सेवेमध्ये काळ्या तिळाचा वापर करणं हे अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. त्यामुळे या दिव्यामध्ये आपल्याला काळे तीळ हे टाकायचे आहेत. तर या प्लेटमध्ये हा दिवा ठेवल्यानंतर त्या दिव्याला आपल्याला हळद, कुंकू, फूल अर्पण करायचं आहे. आणि त्यानंतर हा दिवा आपल्याला आपल्या घराच्या दक्षिण दिशेला प्रज्वलित करायचा आहे. हा दिवा तुम्ही तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर दक्षिण दिशेकडे ठेवून प्रज्वलित करायचा आहे. आणि तसंच तिथेच त्या दिव्यासमोर बसून आपल्याला काही सेवासुद्धा करायची आहे. तर आपल्याला त्या दिव्यासमोर तिथेच बसून पितृअष्टकचं पठण करायचं आहे.
आणि हे पितृअष्टक जर तुम्हाला पठण करता येत नसेल तर तुम्ही मोबाईलवर लावून देऊन श्रवण केलं तरीसुद्धा चालेल. आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या पूर्वजांचं स्मरण करायचं आहे. तुमच्या पूर्वजांची जी काही नावं तुम्हाला आठवत असतील तर ती नावं तुम्हाला घ्यायची आहेत आणि दोन्ही हात जोडून आपल्याला आपल्या पूर्वजांची माफी मागायची आहे. मग आपण म्हणायचं आहे की आमच्याकडनं जर काही तुमची कुठली सेवा ही घडली नसेल, आमच्याकडनं जर काही चूक-भूल झाली असेल तर तुम्ही आम्हाला माफ करा आणि इथून पुढे आम्ही तुमची जमेल तशी सेवा ही नक्की करू. अशी आपण प्रार्थना आपल्या पूर्वजांना करायची आहे. आणि यासोबतच आपल्या पूर्वजांना मोक्ष मिळावा, त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी आपल्याला प्रार्थनासुद्धा करायची आहे. याप्रमाणे ही सगळी सेवा करून झाल्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही समस्या अडचणी असतील तर त्या सर्व समस्या दूर होण्यासाठी सुद्धा तुम्ही तुमच्या पूर्वजांना विनंती करायची आहे. आणि यानंतर तुम्हाला ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. आणि असा हा दिवा आपल्याला संध्याकाळी 6 नंतर प्रज्वलित करायचा आहे. आणि हा दिवा आपल्याला रात्री 12पर्यंत प्रज्वलित राहील याची काळजी घ्यायची आहे. तितकं तेल आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे. तर याप्रमाणे आज आपल्याला संध्याकाळी आपल्या पितरांचा भरभरून आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त व्हावा, आपला पितृदोष हा संपावा यासाठी असा हा दिवा आपल्या पितरांसाठी आपल्याला आज जरूर लावायचा आहे. आणि यासोबत आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी ही नांदावी यासाठी आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी सेवासुद्धा करायची आहे. तर या सेवेमध्ये सुद्धा आपल्याला माता लक्ष्मीसाठी एक दिवा हा लावायचा आहे. तर आज माघी पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीची सेवा करताना आज हा दिवा लावल्यामुळे आपल्या कितीही कठीण इच्छा ज्या असतील तर त्या सर्व पूर्ण होतील. आपल्या घरातलं अखंड दारिद्र्य हे नष्ट होईल आणि माता लक्ष्मीचा सदैव कृपाशीर्वाद हा आपल्या घरावर राहील आणि आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी येईल. तर यासाठी आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये आपल्याला कुंकू आणि स्वस्तिक हे चिन्ह काढायचं आहे. आणि मधले 4 बिंदू आणि स्वस्तिक चिन्हाच्या दोन्ही बाजूला 2 उभ्या रेषासुद्धा आपल्याला जरूर काढायच्या आहेत. आणि या स्वस्तिक चिन्हाला हळद, कुंकू, अक्षता, फूल हे अर्पण करायचं आहे. आणि या स्वस्तिक चिन्हावर आपल्याला एक मातीची पणतीही ठेवायची आहे. मातीची पणती ही पंचतत्वापासून तयार झालेली असते आणि ती माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असते आणि म्हणूनच आपल्याला मातीची पणतीही घ्यायची आहे. आणि ही पणती घेताना आपल्याला ती कुठेही तुटलेली किंवा फुटलेली किंवा काळवंडलेली खराब झालेली असेल अशी पणती आपल्याला घ्यायची नाही आहे. तर चांगली सुस्थितीमध्ये असलेलीच पणती आपल्याला यासाठी घ्यायची आहे. आणि या पणतीमध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूप हे टाकायचं आहे. आणि जर तुमच्याकडे गाईचं शुद्ध तूप नसेल तर तुम्ही तिळाच्या किंवा मोहरीच्या तेलाचा वापर केला तरीसुद्धा चालेल. आणि या दिव्यामध्ये आपण जी कापसाची वात लावणार आहोत तर त्या वातीला सुद्धा आपल्याला हळद कुंकू अर्पण करायचं आहे. आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला या दिव्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहेत. तर यामध्ये आपल्याला 2 अखंड फूल असलेल्या लवंगा टाकायच्या आहेत. आणि तसंच यामध्ये 1 हिरवी वेलची सुद्धा आपल्याला टाकायची आहे. लवंग आणि वेलची लक्ष्मी प्राप्तीसाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात, कारण या दोन्हीही वस्तू माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत. आणि म्हणूनच या दोन्ही वस्तू आपल्याला या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत. आणि हा दिवा त्या प्लेटमध्ये ठेवून आपल्याला तो प्रज्वलित करायचा आहे. आणि असा हा दिवा आपल्याला आपल्या घराच्या बाहेर ज्या ठिकाणाहून आपल्याला चंद्र दिसत असेल अशा ठिकाणी घेऊन जायचं आहे आणि तिथे तो ठेवायचा आहे. आणि त्यानंतर चंद्रदेवाची सुद्धा आपल्याला हळद, कुंकू, अक्षता, फूल अर्पण करून पूजा करून घ्यायची आहे. रात्री चंद्रोदय झाल्यानंतर चंद्रदेवाला आपल्याला अर्घ्य द्यायचा आहे. तर त्यासाठी शुद्ध पाणी आणि त्यामध्ये थोडंसं दूध आणि पांढरं फूल आणि अक्षता अर्पण करून या पाण्याने आपल्याला चंद्रदेवाला अर्घ्य अर्पण करायचं आहे. यामुळे आपला पितृदोष दूर होतो आणि माता लक्ष्मीची सुद्धा कृपा आपल्यावर कायम राहते. तर याप्रमाणे चंद्रदेवाला अर्घ्य देऊन झाल्यानंतर आपल्याला आपण जो दिवा हा घेतलेला आहे तर याच दिव्याने आपल्याला चंद्रदेवाला ओवाळायचा आहे. आणि ओवाळून झाल्यानंतर हा दिवा आपल्याला आपल्या घरामध्ये आणायचा आहे. आणि त्यानंतर काही महत्त्वाच्या सेवा करायच्या आहेत. तर यासाठी हा दिवा आपल्याला आपल्या देवघरामध्येच ठेवायचा आहे आणि तिथे बसूनच या सेवा करायच्या आहेत. तर या सेवा करताना आपल्याला विष्णू सहस्रनामाचं 1 वेळा पठण करायचं आहे. तसंच व्यंकटेश स्तोत्राचं सुद्धा 1 वेळा पठण करायचं आहे. आणि श्रीसूक्त आणि कनकधारा स्तोत्राचं सुद्धा 1 वेळा आपल्याला पठण करायचं आहे. या सगळ्या सेवा केल्यामुळे माता लक्ष्मीचा आणि भगवान विष्णूंचा आपल्यावर अखंड आशीर्वाद हा राहत असतो आणि आपल्या घरामध्ये आपल्याला धनधान्याची कमतरताही कधीही भासत नाही. आणि ही सगळी सेवा आपल्या घरातील कोणत्याही व्यक्तीने केली तरीसुद्धा चालेल. असं काही नाही की आपल्या घरातील स्त्रीनेच ही पूजा केली पाहिजे, ही सेवा केली पाहिजे. तर आपल्या घरातील कोणत्याही व्यक्तीने ही सेवा केली तरीसुद्धा चालेल. फक्त जर तुम्हाला मासिक धर्म असेल किंवा सुतक असेल तर या काळामध्ये ही सेवा तुम्हाला करता येणार नाही. तर याप्रमाणे ही सेवा करून झाल्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे तर ती माता लक्ष्मीला सांगायची आहे. आणि यानंतर आता आपल्याला माता लक्ष्मीला खिरीचा हा नैवेद्य नक्की दाखवायचा आहे. आणि जर तुम्हाला खीर बनवणं शक्य नसेल तर तुम्ही खडीसाखरेचा नैवेद्य दाखवला तरीसुद्धा चालेल. आणि हा नैवेद्य आपण आपल्या घरातील सर्व मंडळींनी मिळून नंतर ग्रहण करायचा आहे.
तर याप्रमाणे आपल्या पितरांसाठी असा हा एक दिवा लावायचा आहे आणि माता लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद आपल्यावर राहावा यासाठी सुद्धा आपल्याला असा एक दिवा लावायचा आहे। तुम्ही सुद्धा ही सेवा नक्की करा। आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया। चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा। आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।